नमस्कार मित्रांनो, मी अतुल तायडे, अपेक्स अकॅडमी अमरावती. आपल्या 1000 MCQच्या सिरीजमध्ये आपण तिसरा भाग पाहणार आहे आज. ठीक आहे. पुढील 25 क्वेश्चन्स नंबर 51 ते 151 ते 75 पर्यंत. ठीक आहे. 51 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे, टू रजिस्टर आर सेट टू बी कनेक्टेड इन सिरीज. टू रजिस्टर म्हणजे दोन रजिस्टर, आर सेट टू बी म्हणजे सांगितल्याप्रमाणे कनेक्टेड इन सिरीज व्हेन. तर असं म्हटलेलं आहे की जेव्हा दोन रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडले जाते तेव्हा, व्हेनचा अर्थ होतो जेव्हा किंवा तेव्हा. ठीक आहे. तर दोन रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडतात तेव्हा त्यांचा काय असतो, करंट. त्या सर्किट म्हणजे सिरीज सर्किट आहे. सिरीज सर्किट म्हणजे करंट वाहण्याची किंमत एकच असते आणि जो ड्रॉप होत असतो प्रत्येक रेजिस्टन्समध्ये व्होल्टेज ड्रॉप, त्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज ही टोटल व्होल्टेजच्या बेरीज समान असते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जे याचं उत्तर राहणार आहे इथे हे ऑप्शन्स बी, करंट कॅरी द सेम व्हॅल्यू ऑफ करंट, म्हणजे दोघांमधून वाहणारा करंटची किंमत सारखी राहणार आहे. आणि सम ऑफ आय आर ड्रॉप, म्हणजे सम म्हणजे बेरीज, आय आर ड्रॉप म्हणजे व्होल्टेज आणि करंट म्हणजेच आय आर म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. ठीक आहे. इक्वल टू अप्लाइड EMF म्हणजे दिलेल्या व्होल्टेजचा सम. पुढचा प्रश्न आपल्याकडे 52 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू म्हणजे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे. बोथ फॉर अ सिरीज अँड पॅरलल DC सर्किट म्हणजे सिरीज सर्किटसाठी पण आणि पॅरलल सर्किटसाठी पण. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट जेव्हा असतात तेव्हा त्यांची फक्त पॉवर ॲडिटिव्ह राहते. ठीक आहे. तर इथे ऑप्शन राहणार डी बरोबर. पुढचा प्रश्न आपल्याकडे 53 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग मटेरियल. विच ऑफ द फॉलोइंग म्हटल्याबरोबर काय लक्षात येणार आपल्या, पुढीलपैकी. मटेरियल म्हणजे पदार्थ, हॅज म्हणजे आहे, निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजे त्याचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स आहे. निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट रेजिस्टन्स म्हणजे आपल्याला माहिती आहे तापमान वाढलं तर रेजिस्टन्समध्ये घट होते. ठीक आहे. तर जे सर्व कंडक्टर आहेत ते पॉझिटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये येतात आणि जे इन्सुलेटर्स आहेत आणि काही सेमी कंडक्टर्स आहेत ते निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंटमध्ये येतात. आणि याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर कार्बन जे आहे ते सेमी कंडक्टरमध्ये येते म्हणजे हे निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे सी बरोबर. 54 नंबरचा प्रश्न आपल्याकडे, ओम्स लॉ इज नॉट अप्लिकेबल टू. तर ओम्स लॉ जो आहे तो नॉन लिनियर सर्किटला अप्लिकेबल नसतो, त्याच्यामुळे हा जो आहे इथे व्हॅक्यूम ट्यूबला अप्लिकेबल नसणार आहे. ओके. 55 नंबरचा आहे, विच इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. विच इज द बेस्ट, एकदम सोपा प्रश्न आहे. विच इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. तर सिल्वर आणि कॉपर हे दोन्ही चांगले कंडक्टर आहेत. त्याच्यापैकी सिल्वर जो आहे तो सगळ्यात जास्त चांगला कंडक्टर आहे, म्हणून इथे उत्तर येणार बी. 56 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे, फॉर विच ऑफ द फॉलोइंग एम्पियर सेकंड कुड बी द युनिट. एम्पियर सेकंड कशाचं युनिट आहे असं विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे चार्जचा फॉर्म्युला असतो करंट गुणिला टाइम. ठीक आहे. त्याच्यामुळे जे युनिट आहे करंट एम्पियर आणि टाइम म्हणजे टी सेकंड. ठीक आहे. तर त्याचं जे ऑप्शन बरोबर आहे ते आहे सी, चार्जचे युनिट आहे एम्पियर सेकंड. पुढील प्रश्न आपल्याकडे 57 नंबरचा, ऑल ऑफ द फॉलोइंग आर इक्विव्हॅलंट टू वॅट एक्सेप्ट. म्हणजे असं म्हटलेलं आहे ऑल ऑफ द फॉलोइंग म्हणजे पुढील दिलेल्या सर्वपैकी, इक्विव्हॅलंट टू म्हणजे बरोबर, वॅट म्हणजे वॅटच्या बरोबर आहे, एक्सेप्टचा अर्थ होतो एक सोडून. तर इथे पहिलं जे ऑप्शन आहे आपल्याकडे एम्पियर स्क्वेअर ओहम, तर हे पण बरोबर आहे, पॉवरचं युनिट बनवू शकते कारण की आय स्क्वेअर आर नुसार. जूल पर सेकंड हे पण बरोबर आहे, वॅटचं युनिट आहे, कॅल्क्युलेट करून आपल्याला येऊ शकते. ठीक आहे. एम्पियर गुणिला व्होल्ट हे तर सिंपल फॉर्म्युला आहे, पी बरोबर व्ही इंटू आय. आणि डी जे आहे ते चुकीचं आहे, एम्पियर पर व्होल्ट असं युनिटच नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला नॉट विचारलं होतं इथं. एक्सेप्ट म्हणजे हे सोडून बाकी सर्व हे जे आहेत हे वॅटच्या इक्विव्हॅलंट आहे. ओके. 58 नंबरचा प्रश्न आपल्याकडे, रेजिस्टन्स हॅव्हिंग रेटिंग 10 ओहम 10 वॅट इज लाईकली टू बी अ. म्हणजे रेजिस्टन्स हॅव्हिंग म्हणजे आहे, रेजिस्टन्सला ची रेटिंग आहे 10 ओहम 10 वॅट, इज लाईकली टू बी म्हणजे हा कशामध्ये साधारणतः येतो असं म्हटलं की याला साधारणतः काय म्हणून ओळखले जाते. तर हा मेटॅलिक रजिस्टर, कार्बन रजिस्टर, वायर वाऊंड रजिस्टर, व्हेरिएबल रजिस्टर. तर याचा जो रेजिस्टन्स आहे हा खूप कमी आहे आणि रेजिस्टन्स जो वायरच्या बाबतीत खूप कमी असतो, त्याच्यामुळे इथे उत्तर आणणार सी, वायर वाऊंड रजिस्टर. 59 नंबरचा क्वेश्चन आपल्याकडे, विच वन ऑफ द म्हणजे पुढीलपैकी एक, डज नॉट म्हणजे नाही आहे, हॅव अ निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट म्हणजे पुढीलपैकी कोणत्या एकाचा निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट नाही. ओके. तर इथे ॲल्युमिनियम, पेपर, रबर आणि मायका. तर निगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट कशाचा नाही आहे, ॲल्युमिनियमचा, कारण की ॲल्युमिनियम हा एक कंडक्टर आहे आणि कंडक्टरचा जो टेम्परेचर कोएफिशियंट असतो तो पॉझिटिव्ह असतो.
पुढचा प्रश्न आपल्याकडे व्हॅरिस्टर आर. ठीक आहे, व्हॅरिस्टर म्हणजे ज्यामध्ये आपण व्हेरिएबल रजिस्टर, ज्याच्यामुळे आपण रजिस्टरची व्हॅल्यू बदलून करंट बदलवू शकतो. ठीक आहे, तर व्हॅरिस्टर जो आहे तो एक नॉन लिनियर रजिस्टर आहे, कारण की करंट हा समप्रमाणात बदलत नाही. पुढचा प्रश्न आपल्याकडे 61 नंबरचा, इन्सुलेटिंग मटेरियल हॅव द फंक्शन ऑफ. इन्सुलेटिंग मटेरियल म्हणजे आपल्या वायरवर लावलं जाणारे इन्सुलेशन्स. ठीक आहे, हॅव द फंक्शन म्हणजे काय कार्य करते, त्याचं काय काम आहे वायरवरचं. तर आपल्याला माहिती आहे, सिंपल प्रश्न आहे एकदा, प्रिव्हेंटिंग अ शॉर्ट सर्किट बिटवीन द कंडक्टिंग वायर. म्हणजे दोन वायरमध्ये शॉर्ट सर्किट होण्यापासून इन्सुलेशन काय करते, बचाव करते. मी इथे सर्व काही प्रश्नांचे सर्व ऑप्शन वाचत नाहीये. तुम्ही जेव्हा MCQ सॉल्व्ह कराल तेव्हा माझा MCQ सांगण्या पहिले अगोदरच तुम्ही व्हिडिओला थोडा पॉज करा. पॉज करून तुम्ही स्वतः अगोदर हा प्रश्न वाचा, सर्व ऑप्शन्स वाचा, जेवढा तुम्हाला कळते तेवढा समजून घ्या. राईट उत्तर पण तुम्ही काढा. ठीक आहे, आणि मग चेक करा प्ले करून की तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही, आणि तुम्हाला किती प्रश्न समजलेला आहे. ठीक आहे, याने काय होईल, तुम्हाला एक सवय होईल आणि तुम्हाला म्हणजे लवकरात लवकर तुमची प्रॅक्टिस होऊन प्रश्न समजायला लागतील. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे पहिलं, प्रिव्हेंटिंग अ शॉर्ट सर्किट बिटवीन द कंडक्टिंग वायर्स. पुढचा प्रश्न आपल्याला, द रेटिंग ऑफ फ्यूज वायर इज ऑलवेज एक्सप्रेस इन. वायर फ्यूजचं जे दिलेलं इथं, द रेटिंग ऑफ फ्यूज म्हणजे फ्यूजची जी क्षमता आहे फ्यूज वायरची, ही ऑलवेज एक्सप्रेस नेहमी कशामध्ये, एक्सप्रेस म्हणजे नोंदवली असते किंवा दिली असते. तर आपल्याला माहिती आहे फ्यूज वायरचे जे असते ती ॲम्पियरमध्ये असते जनरली. ठीक आहे, तर त्याचं उत्तर जे राहणार आहे ते डी राहणार आहे, ॲम्पियर. पुढचा प्रश्न आपल्याकडे 63 नंबरचा, द मिनिमम चार्ज ऑन द आयन इज. आयन कशाला म्हणतो आपण, जेव्हा एखाद्या ॲटम मधून इलेक्ट्रॉन मूव्ह होतात आणि तिथे फक्त इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉन शिल्लक राहतात, तेव्हा त्याच्यावर त्या ॲटमवर चार्ज तयार होतो, त्याला आपण आयन्स म्हणतो. ठीक आहे, तर ती जे आयन्स आहे त्याचा मिनिमम चार्ज जो असेल तो असेल इक्वल टू द चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा. ठीक आहे, 63 नंबरचा, इक्वल टू द चार्ज ऑफ एन इलेक्ट्रॉन. ठीक आहे, 64 नंबरचा प्रश्न आपल्याकडे, इन अ सिरीज सर्किट विथ अनइक्वल रेजिस्टन्सेस. इन अ सिरीज सर्किट म्हणजे सिरीज सर्किटमध्ये विथ अनइक्वल रेजिस्टन्सेस, म्हणजे अनइक्वल म्हणजे रेजिस्टन्स हे वेगवेगळे लावलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला हे सर्व ऑप्शन जर वाचले तर आपल्याला एकच लक्षात येईल की सिरीज सर्किटमध्ये होणारा जो व्होल्टेज ड्रॉप असतो तो IR बरोबर असतो, प्रोपोर्शनल. म्हणजे होणारा व्होल्टेज ड्रॉप हा I इंटू R च्या प्रमाणात. ठीक आहे, आता जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा व्होल्टेज ड्रॉप जास्त. ठीक आहे, त्याच्यामुळे हायेस्ट रेजिस्टन्स हायेस्ट ड्रॉप. तर इथे उत्तर बरोबर आहे ना, डी नंबर, द हायेस्ट रेजिस्टन्स हॅज हायेस्ट व्होल्टेज ड्रॉप. ओके, 65 नंबरचा प्रश्न आपल्याकडे, द फिलामेंट ऑफ एन इलेक्ट्रिक बल्ब इज मेड अप ऑफ. एकदम सिंपल प्रश्न आहे, टंगस्टन. ओके, म्हणजे वायरचा जो इलेक्ट्रिक बल्ब असतो त्याचा फिलामेंट कशापासून मेडअप बनलेला असतो. पुढचा प्रश्न आपल्याकडे 66 नंबरचा, 3 हा जो क्यू आहे म्हणजे ओहम आहे. ठीक आहे, तर 3 ओहम रजिस्टर हॅव्हिंग अ 2 एम्पियर करंट, म्हणजे त्याच्यामधून किती एम्पियर करंट जात आहे, 2 एम्पियर करंट जात आहे, विल डिसिपेट द पॉवर ऑफ. डिसिपेट म्हणजे किती पॉवर खर्च करेल. ठीक आहे, तर इथे जो आहे तुम्हाला I²R या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल. I²R म्हणजे 2चा वर्ग, 4 गुणिला R म्हणजे 3, म्हणजे I² म्हणजे 4 3 12. तर इथे उत्तर आहे ना 12 वॅट. ठीक आहे, 2च होतं इथे 12 वॅट हवं आहे आपल्याला. ओके, पुढचा प्रश्न आपल्याकडे 27 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. पुढीलपैकी कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे. अ गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स इन पॅरलल विथ अ व्होल्टमीटर. चुकीचं आहे, कधीही व्होल्टमीटरच्या सिरीजमध्ये हाय रेजिस्टन्स असतो. गॅल्व्हनोमीटर विथ हाय रेजिस्टन्स इन पॅरलल विथ अ व्होल्टमीटर. चुकीचं आहे, जेव्हा आपण गॅल्व्हनोमीटरचा उपयोग व्होल्टमीटर मधून करू तेव्हा सांगितलं तुम्हाला हाय रेजिस्टन्स इन सिरीज. हे चुकीचं आहे. गॅल्व्हनोमीटर विथ लो रेजिस्टन्स इन सिरीज अँड ॲमीटर. ओके, तर हे एक बरोबर असू शकते इथे, कारण की ॲमीटर म्हणून जर तसं ॲमीटरसाठी पण जर ॲक्युरेट उत्तर पाहिलं आपण तर आपल्याला पॅरललमध्ये लो रेजिस्टन्स हवा आहे. ठीक आहे, आणि गॅल्व्हनोमीटर विथ हाय रेजिस्टन्स इन सिरीज हे चुकीचंच राहणार आहे. ठीक आहे, तर या दिलेल्या ऑप्शन्सपैकी फक्त सी बरोबर असू शकते, ते पण थोडं पूर्ण बरोबर नाही आहे. याचं एक्झॅक्टली उत्तर येणार पॅरललमध्ये लो रेजिस्टन्स, जर गॅल्व्हनोमीटरचा उपयोग आपल्याला ॲमीटर म्हणून करायचा असेल तर. नंतरचा प्रश्न आपल्याकडे 68 नंबरचा, द रेजिस्टन्स ऑफ फ्यू मीटर्स ऑफ वायर कंडक्टर इन क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट. द रेजिस्टन्स ऑफ फ्यू मीटर म्हणजे रेजिस्टन्स विचारलेला आहे, फ्यू मीटर म्हणजे काही मीटर
वायर कंडक्टर आहे, म्हणजे काही वायरचा कंडक्टर फ्यू मीटर्स म्हणजे काही लांबीचा, त्याचा रेजिस्टन्स विचारलेला आहे इन क्लोज इलेक्ट्रिकल सर्किट. क्लोज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये तर काय राहणार आहे, प्रॅक्टिकली 0, कारण की वायरचा जो रेजिस्टन्स असतो तो खूप कमीत कमी असतो. त्यातही इथे काहीच लांबीचा वायर म्हटलेला आहे, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली 0 राहणार आहे. लो पेक्षा ही उत्तर प्रॅक्टिकली 0. 69 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, इफ अ पॅरलल सर्किट इज ओपन इन मेन लाईन द करंट. इफ म्हणजे जर म्हटलेलं आहे, पॅरलल सर्किट इज ओपन म्हणजे ओपन झालं, वायर सर्किट तुटले कुठेतरी किंवा ब्रेक झाले इन मेन लाईनवरच ब्रेक झालेलं आहे, तर काय होणार, जर मेन लाईनच जर ब्रेक झाली तर सर्किट पूर्ण बंद पडते. ही एक प्रॉपर्टी आहे पॅरलल सर्किटची. त्याच्यामुळे इज ऑल इन 0 इन ऑल ब्रँचेस, जो करंट आहे तो 0 होणार ऑल इन ब्रँचेस. if wire conductor of 0.2 ohm resistance is double in length, म्हणजे वायरचा जो रेजिस्टन्स आहे तो आहे 0.2 ओहम आणि त्या वायरची लांबी काय केली आपण, डबल केली. इस रेजिस्टन्स बिकम, आपल्याला माहिती आहे आरचा फॉर्म्युला, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, रेजिस्टन्स बरोबर रो एल बाय ए. ठीक आहे, तर लांबी, रेजिस्टन्स हा लांबीच्या कसा आहे, समप्रमाणात. जर लांबी वाढली तर काय होणार आहे, आपला रेजिस्टन्स पण वाढणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर राहणार आहे आपलं, लांबी दुप्पट झाली तर रेजिस्टन्स पण दुप्पट होणार. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपल्याकडे 71 नंबरचा, 360 वॅट बल्ब आर कनेक्टेड इन अक्रॉस अ 60 व्होल्ट पॉवर लाईन, म्हणजे 60 वॅटचे 3 बल्ब आहे, पॅरलल मध्ये जोडलेले आहे. अक्रॉस म्हणजे बाजूला, 60 व्होल्ट पॉवर लाईन म्हणजे सप्लायच्या. इफ वन बल्ब बर्न ओपन, म्हणजे त्यापैकी एक बल्ब काय झाला, जळला आणि ओपन झाला, तर काय होणार. आपल्याला माहिती आहे पॅरलल सर्किटमध्ये एखादा रेजिस्टन्स जर ओपन झाला तर ते इतर सर्किटवर कोणताही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे जे इतर 2 लॅम्प राहणार आहे ते सहज चालू राहतील. ते इथे उत्तर बरोबर राहणार आहे डी नंबरचं, द अदर 2 बल्ब विल लाईट. ठीक आहे, म्हणजे लाईट म्हणजे चालूच राहतील, इतर 2 जे बल्ब आहे. पुढचा प्रश्न आहे 72 नंबरचा, द 4 बल्ब ऑफ 40 वॅट्स इच आर कनेक्टेड इन सिरीज. ठीक आहे, म्हणजे 4 बल्ब आहेत 40 वॅट प्रत्येकी, इच आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे प्रत्येक जण सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. विथ अ बॅटरी म्हणजे बॅटरी सोबत. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आता हे पुढील पैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. द करंट थ्रू इच बल्ब इज सेम, बरोबर आहे. प्रत्येक बल्ब मधून जाणारा करंट काय राहणार आहे, सारखा राहणार आहे, त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. करंट व्होल्टेज अक्रॉस इच बल्ब इज नॉट सेम. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे, कारण की सारख्या वॅटेजचे बल्ब आहे तर व्होल्टेज ड्रॉप पण सारखाच होणार आहे. पॉवर डिसिपेशन इच बल्ब इज नॉट सेम, हे पण चुकीचं आहे, कारण की सारखे वॅटेज आहे तर सारखा पॉवर ड्रॉप होणार आहे. ठीक आहे, ऑप्शन ए बरोबर आहे. 73 2 रेजिस्टन्स R1, इथे R1 आहे, R1 अँड R2 आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस अ व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज सोर्स. तर व्होल्टेज सोर्सच्या सिरीजमध्ये R1 आणि R2 असे 2 रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत. व्हेअर म्हणजे येथे जिथे असा अर्थ होतो व्हेअरचा. ठीक आहे, तर इथे म्हटलेलं आहे R2 ग्रेटर दॅन R1 म्हणजे R2चा रेजिस्टन्स जास्त आहे R1 पेक्षा. द लार्जेस्ट ड्रॉप विल बी ऑकर, म्हणजे सगळ्यात जास्त व्होल्टेज ड्रॉप कशामध्ये होईल. आता थोड्या वेळा अगोदर सांगितलं मला वरतं की होणारा व्होल्टेज ड्रॉप हा रेजिस्टन्सच्या समप्रमाणात असतो. ठीक आहे, तर जेवढा रेजिस्टन्स जास्त तेवढा व्होल्टेज ड्रॉप. आता रेजिस्टन्स कोणाचा जास्त आहे इथे, R2चा, म्हणजे R2 मध्ये सर्वात जास्त ड्रॉप होणार. ठीक आहे, इथे ऑप्शन ए बरोबर आहे. 74 नंबरचा प्रश्न आपल्याकडे, व्हॉट विल बी द एनर्जी यूज बाय बॅटरी इफ बॅटरी हॅज अ ड्राईव्ह 6.28 इंटू 10⁻18 आहे, हे 6.28 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स विथ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 20 व्होल्ट अक्रॉस द टर्मिनल. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. व्हॉट विल बी एनर्जी, म्हणजे इथे एनर्जी विचारलेली आहे बॅटरी यूज बाय बॅटरी म्हणजे बॅटरीकडून. इफ जर बॅटरी हॅव अ ड्राईव्ह म्हणजे बॅटरीकडून एवढे इलेक्ट्रॉन जात असेल. पहा 6.242 म्हणजे किंवा 6.28 × 10⁻18 एवढे इलेक्ट्रॉन्स जेव्हा कोणत्याही वायरमधून पास होतात तेव्हा 1 कुलाम चार्ज एवढा वाहत आहे असं म्हटलं जाते. ठीक आहे, आणि इथे विचारले आपल्याला एनर्जी. तर एनर्जीचं एक सूत्र असं पण आहे की चार्ज गुणिला व्होल्टेज. ठीक आहे, तर चार्ज आहे 1 कुलाम आणि व्होल्टेज आहे 20, तर 1 × 20 म्हणजे 20च येणार. त्याचं उत्तर येणार डी नंबरचं 20 जूल. आणि शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे 75 नंबरचा, अ क्लोज स्विच हॅज अ रेजिस्टन्स ऑफ. क्लोज स्विच हॅज अ रेजिस्टन्स ऑफ, तर जो क्लोज स्विच असेल त्याचा रेजिस्टन्स हा 0 असेल. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे.
इथे आपले 25 प्रश्न संपलेले आहेत. बाकीचे 25 प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. धन्यवाद.